नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार रसिक प्रेक्षक हो, आवाज महामुंबईचा चॅनलकडून काव्यप्रेमींसाठी काव्य सुगंध या काव्य शृंखलेमध्ये मी सौ तृप्ती भोईर आपले मनपूर्वक स्वागत करते। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्य सुरभी या मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी तुमच्यापुढे सादर करत आहे। कवितेचं शीर्षक आहे गरिबाचं प्रेम। एकेकाळी मीही कधीतरी प्रेम केलं होतं, एकेकाळी मीही कधीतरी प्रेम केलं होतं। फरक फक्त एवढाच होता की तुम्ही तिला हॉटेलात, मी चहाच्या गाडीवर नेलं होतं। फरक फक्त एवढाच होता की तुम्ही तिला हॉटेलात, मी चहाच्या गाडीवर नेलं होतं। मी जेव्हा प्रेम केलं, खिशात माझ्या नव्हती दमडी। मी जेव्हा प्रेम केलं, खिशात माझ्या नव्हती दमडी। मित्र माझे नेहमीच म्हणायचे, काय रे कधी चारतो आम्हाला मसालेदार कोंबडी। मित्र माझे नेहमीच म्हणायचे, काय रे कधी चारतोस आम्हाला मसालेदार कोंबडी। एका त्या कोंडीपायी माझं प्रेम गेलं होतं, एका त्या कोंबडीपायी माझं प्रेम फेल गेलं होतं। एकेकाळी मीही कधी प्रेम केलं होतं। प्यार में और जंग में सब कुछ जायज होता है, प्यार और जंग में सब कुछ जायज होता है असं मी ऐकलं होतं, म्हणूनच मी तिला छोटंसं प्रेझेंट दिलं होतं। असं मी ऐकलं होतं, म्हणूनच मी तिला छोटंसं प्रेझेंट दिलं होतं। पण तुम्हाला काय सांगू, ते प्रेझेंट देण्यासाठी मी स्वतःचं गोल्ड मेडलही विकलं होतं। पण काय तुम्हाला सांगू, ते प्रेझेंट देण्यासाठी मी स्वतःचं गोल्ड मेडलही विकलं होतं। एकेकाळी मीही प्रेम केलं होतं। कितीही प्रेम केलं तरी तुम्ही श्रीमंत व मी मात्र गरीब होतो। कितीही प्रेम केलं तरी तुम्ही श्रीमंत व मी मात्र गरीब होतो। तुमची नेहमीचीच फॅशन माझं फाटकं शर्ट होतं, तुमची नेहमीचीच फॅशन माझं फाटकं शर्ट होतं। नेहमीच माझं पैसे राखून वागणं हे तिला कधीच पटत नव्हतं, नेहमीच माझे पैसे राखून वागणं हे तिला कधीच पटत नव्हतं। शेवटी तिच्या गरजा भागवताना माझं कर्ज भरमसाठ वर गेलं होतं। शेवटी तिच्या गरजा भागवताना माझं कर्ज भरमसाठ वर गेलं होतं। एकेकाळी मीही कधी प्रेम केलं होतं। माझा पगार माझ्या पोटाला पुरत नाही तर, माझा पगार माझ्या पोटाला पुरत नाही तर तिच्या मेकअपच्या ओठाला पुरेल हे कसं काय शक्य होतं। तिच्या मेकअपच्या ओठाला पुरेल हे कसं काय शक्य होतं। एका खोलीच्या चार भिंतीत तिचं मन हे नेहमीच कोंडत होतं, एका खोलीच्या चार भिंतीत तिचं मन हे नेहमीच कोंडत होतं। तिच्या ह्याच वागण्याने शेवटी माझं टेम्परेचरही वर गेलं होतं, तिच्या ह्याच वागण्याने शेवटी माझं टेम्परेचरही वर गेलं होतं। नंतर वाटलं चुकीच केली तेव्हा मी, नंतर वाटलं चुकीच केली तेव्हा मी प्रेम केलं होतं। हीच माझी व्यथा आहे की एकेकाळी मीही कधी प्रेम केलं होतं। हीच माझी व्यथा आहे की एकेकाळी मीही कधी प्रेम केलं होतं, मीही कधी प्रेम केलं होतं। धन्यवाद।